मला असं वाटतं की ही जी रेसिपी मी ट्राय करायला जाते ती फेल होणार आहे, कारण माझं असं थोडं थोडं पसरल्यासारखं दिसतंय, फुटतंय असं मला वाटतंय. कधी कधी वाटतं की सगळेच प्रॉब्लेम माझ्याच लाईफमध्ये का येतात यार, बिकॉज आता वेलकम गाईज, वेलकम बॅक टू माय सिरीज. सो आज मी घेऊन आले एक नवीन व्लॉग विथ अ न्यू डिश, एक व्हायरल डिश पुन्हा एकदा. तर आज बनवणार आहे मी एक आगळी वेगळी डिश, एक व्हायरल डिश असं म्हणू शकता. व्हायरल म्हणता येईल की नाही माहीत नाही, पण माझ्या रीलवरती कंटिन्यू येत होती आणि माझ्यासाठी ती नवीन होती, म्हणून मला असं वाटतं ती माझ्यासाठी एक वेगळी डिश आहे. आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती ट्राय केली असेल किंवा मे बी नसेल देखील, आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी ती नवीन देखील असेल जशी ती माझ्यासाठी आहे. तर आपण आज ट्राय करूया ती रेसिपी. एक काइंड ऑफ स्नॅक आहे जो आपण खाऊ शकतो आणि झटपट देखील बनतो असं मी त्या रीलमध्ये बघितलेलं. पण मला वाटत नाही माझ्याकडनं तो झटपट बनेल, बिकॉज आपण वेगळे आहोत, वी आर डिफरंट. सो आता माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे, फक्त अर्धा तास, आणि त्या अर्धा तासामध्ये मला फटाफट करायचं आहे, ती डिश रेडी करायची आहे. आय डोंट नो मी कसं करणार आहे, पण मी ट्राय करणार आहे माझा बेस्ट. सो लेट्स गो. तर ही जी रेसिपी माझ्यासाठी जी व्हायरल रेसिपी आहे, ही जी रेसिपी आता मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट करेक्ट, मेन सामान आहे ते म्हणजे बटाटा. येस, बटाटा आपला मेन आहे, तर तो आपण ऑलरेडी बॉईल केलेला आहे, बिकॉज आपल्याला टाइम वेस्ट करायचा नव्हता. सो मी ऑलरेडी बटाटा बॉईल करून घेतलेला आहे. आणि मी त्या रीलमध्ये बघितलं, तुम्हाला सांगते काय केलं. तिथे एक कोरियन स्टाईल डिश आहे, याला असं म्हणतात. बटाटा बॉईल केला, त्याच्यानंतर त्याला मॅश करून त्याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर टाकला, त्याच्यानंतर ते बाइंडिंग केलं, मिक्स केलं, गोल गोल केलं, त्याला बॉईल केलं. अँड त्याच्यानंतरचं पुढे सांगणार मी, जसं जसं मला लक्षात येणार मी तसं तुम्हाला सांगणार, कारण मला करता करता आठवतं. लास्ट टाइम पण मी ज्यावेळेला मॅगीचं केलं होतं, मी एक स्टेप विसरलेली. होप मी आज असं काही करणार नाही आहे. मी गरम आहे, बटाटे सोलून घ्यायचे, माझ्याकडे अर्धा तासच आहे आणि त्याच्यामध्ये गरम आहे. आई शपथ, डेंजर. चमचा असताना का मी माझ्या हाताचा यूज करते, ब्रेनचा का नाही यूज करत. अशी मी कधी कधी अशी येण्यासारखी असते ना, मला कळतच नाही, कारण मला असं काय काय गोष्टी थोडंसं लेट क्लिक होतात, काय गोष्टी म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर क्लिक होतात, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. गरम आहे यार. मी जास्त बटाटे नाही घेतले, बिकॉज मला असं वाटतं की थोडंसं केलेलं बेटर की फेकण्यापेक्षा, जर नाही व्यवस्थित झालं, बिकॉज मला माझ्या कुकिंगवरती एवढा काही विश्वास नाही आहे. सो म्हणून मी 2च घेतलेत, बिकॉज उगाच अननेसेसरी जर खराब झालं, खाण्यासारखं नाही झालं, तर सगळंच वेस्ट होईल म्हणून. सो हे मी हे करून घेतलेला, सोलून घेतलं, म्हणजे आता मी ह्याला मॅश करणार. अरे यार, तिने त्या रीलमध्ये या स्पूननेच केलं होतं मॅश. माझं का नाही होतं, माझं कडक आहे. तर या स्पूनने मी ट्राय केलं, हमसे नाही हो रहा है बाबा. तर माझे हात चांगले, तर मी हाताने करणार बनाया. कच्चं पडते. काय करायला जाते माझं काय होतं, कधी कधी मला कधी लोकांचे रील बनवतात, त्यांचं कसं एवढं स्मूथली आणि पटकन बनतं, आणि आपल्यालाच काय एवढं डिफिकल्टी होतात, आणि त्यांना ती सवय आहे. ते एडिटिंगमध्ये ते लोक कट करून टाकतात. आता हे मॅच झालं. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. तिने 4 चमचे टाकलेले, बिकॉज तिने 4 बटाटे घेतलेले, मी 2च.
तर कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स केलेला आहे. आता अजून नाही मला बाइंडिंग नाही होणार. काय करत असते ना मी. अर्ध केलं तर मला काय सोडून देऊ काय. आईचा फील होता यार. मला असं वाटतं की यार नाही आणणार माझ्याने नाही आणणार असं होतं आणि सोडून द्यावं वाटतं. पण नंतर होतं की यार नको एवढं वेस्ट नको करायला. आता ह्याला जास्त गोळेच करणार आहे. तिने काहीतरी डब्बा घेतलेला त्याच्याप्रमाणे तिने शेप दिलेला. शेप द्यायला माझ्याकडे नव्हता. पटापट करा म्हणून पटापट. 8:30 झाले. आम्ही कधी येणार होते. आता मी पटापट मोठे मोठे साईज करते कारण मला लेट होतोय गाईज यार. कसं होणार. एका साईडला मी पाणी बॉईल करायला ठेवते. सी गाईज आपले हे लाईटीमुळे थोडंसं जास्तच हे वाटतंय. हा उजेडामुळे तर अजून तसंच वाटतंय. तर हे आपले शेप देऊन तयार आहेत. आता आपण त्याला हे तो पाणी जरासं बॉईल झालं की या पाण्यामध्ये आपण त्याला मिक्स टाकून देणार आहोत. मला असं वाटतंय की ही जी रेसिपी मी ट्राय करायला जाते ती फेल होणार आहे कारण माझं असं थोडं पसरल्यासारखं दिसतंय. फुटतंय असं मला वाटतंय. काय यार का माझ्यावरच का असं होतं यार. रील बनवणाऱ्यांबरोबर कसं व्यवस्थित बनतं त्यांचं. व्यवस्थित म्हणजे तिचं किती प्रॉपर बनलं यार. असं वाटतं हॉटेल स्टाईल बनलं. आणि माझं असं जे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलंय कसलं फसल्यासारखं वाटतंय. मेरा नसीब ही खराब है. कॉर्नफ्लॉवर माझा उलटा पडला आणि खाली सगळा कचरा झाला. काय यार काय एवढी का काय मला लेट होतोय. आणि झाड मारावं लागणार मला. कॉर्नफ्लॉवर भाई मी डिसाईड केलंय की हे जर व्यवस्थित झालं तरच मी पुढची प्रोसेस करणार. अदरवाईज मी काय नाही करणार यार. का मी माझा टाइम वेस्ट घालू याच्यामध्ये. मला दाखवतो कसं फसलंय त्याच्यामध्ये. कैसा हो गया यार. असं झालंय. असं ते बटाट्याचा फतफत असतं ना जे असं एकदम काय म्हणतात त्याला. जास्त मी उकळवलंय म्हणून कदाचित झालं असं. काहीतरी बनवणार. खराब तर खराब भेंडी मी खराब नाही पण मी काहीतरी बनवणार. आता त्याच्यामध्ये मी आपली चिली फटाफट एक घेतलं. ह्याच्यात ॲड करते चिली फ्लेक्स. जास्त नको फेकायला गेलं तर. थोडंसं लाल तिखट लाल मसाला ॲड करते. ठीक आहे. माझ्याकडे काय सॉस काढले म्हणून जास्त झाला. तडका दिलेला का तिने बघून. आता अभी समजा मेरे को की आता का म्हणजे मला आता कळलं की माझं का थोडंसं असं झालंय. कारण तिने काय सांगितलं की बॉईल करताना जेव्हा आपण शेप देणार आणि त्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करायचं त्याचं 2-3 मिनिटं बॉईल करून गरम पाण्यामध्ये हे करून ते काढायचं आहे. आणि मी लिटरली डोक्यामध्ये ठरलं की 5-10 मिनिटं करायचं आहे. आणि ते 5-10 मिनिटं मी ठेवलं. ते सेकंड टर्न मी टाकले ती मी लगेच काढली बिकॉज मला असं वाटलं की फसायला नको. सो लेट्स सी. हे मी लिंबू जरा माझा सुकला आहे त्याच्यातल्या बिया काढते. ह्याच्यामध्ये मी सोया सॉस थोडा जास्त टाकला आहे.
लिंबू टाकते. लिंबू सुकल्यानंतर जो स्ट्रगल असतो तो स्ट्रगल इज रिअल गाईज. आता लिंबू हाय घरात, सुकलाय तर मी काय करू, माझ्याकडे नवीन लिंबू नाही, आता मी तोच यूज करते. सो हे झालं आहे. याच्यामध्ये तेलाचा तडका द्यायचा आहे. तेल गरम करावं लागणार. कधी कधी वाटतं की सगळेच प्रॉब्लेम माझ्याच लाईफमध्ये काय येतात यार. बिकॉज आता काय झालं तुम्हाला सांगते, मी ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करत होती. शूट करत असतानाच तो मध्येच माझा मोबाईल स्टॉप झाला. का तर माझा स्टोरेज फुल झाला आणि तो स्टोरेज खाली करायला मला टाइम मिळत नाही. पण मी आज ट्राय करणार आहे की ट्रेनमध्ये जाता येताना मी तो खाली करेल. आता मी थोडंसं खाली केलं या व्हिडिओसाठी. तर माझा तो मगाशी व्हिडिओ केलेला तो गेला. तर मी आता नवीन पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. मी ऑलमोस्ट आपला तयार आहे. याच्यामध्ये मी काय काय टाकलंय, तडका देण्यासाठी चिली फ्लेक्स टाकलाय, लाल तिखट टाकलाय, सोया सॉस टाकलाय, विनेगर नव्हता म्हणून थोडा लिंबू टाकलाय. लिंबू थोडा सुकला होता पण यूज झाला. अँड स्प्रिंग अनियन्स टाकले आहे, रेड चिली टाकली आहे, मीठ टाकलं आहे. अशा प्रकारे मिक्स करून तेलाचा तडका मी दिलेला आहे. व्हिडिओ काढला होता मस्त, पण माझा मोबाईलमध्येच हे झाला. सो अशा प्रकारे तडका दिलेला आहे. आणि जे बटाटे आपण हे करून घेतले होते त्याच्यात मिक्स केलेले आहेत. सो आता मी ह्याला एका डब्यामध्ये काढून घेते. अशा प्रकारे तयार आहे आपली ही व्हायरल डिश, कोरियन डिश. तर आता मी ह्याला पटकन ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की हे वर्थ आहे का घरी बनवणं. तर आता फटाक से ट्राय करते आणि तुम्हाला सांगते. हा जो छोटासा आहे तो मी घेतलाय बिकॉज मला फक्त ट्राय करायचं का. ओके, वन टाइम ट्राय साठी ओके. रेग्युलर मी नाही बोलू शकत त्याला, कधीतरी ओके. छान झालं. सजून मस्त. जास्त एकदम तिखट पण नाही आहे, थोडंसं आहे स्पाइसनेस. तर आपण आपल्या अकॉर्डिंगली मसाले ॲडजस्ट करू शकतो, पण इट्स नाईस. सो दॅट्स इट फॉर द डे. आता हा ब्लॉग इथे संपूया बिकॉज ऑलरेडी मला स्पेस देखील भरलेला आहे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी बरोबर किंवा काहीतरी वेगळं युनिक. सो लवकरच. सो तोपर्यंत बाय.